आज कुंकड चालली तर पहा, लाईक करा, कमेंट करा. तर आज लांब चालली आज तिकडं. तर आज काही गोळ्याच घेतल्या नाही. झोपाची आता झोप काय ना राहिली. झोप घेतो तर काय झोप नव्हती येऊन राहिली. मग ऊनतच चालली पहा, ऊन आहे. हा बाई इकडं का नाही बगीचा आहे, है का. पहा फुलं किती येतं इकडं. का नाही भीती वाटते. कशी वाटते भीती? याची वाघाची. याच्यात वाघ निघाला होता त्याच्यामुळं भीती वाटते. नाहीतर ना भीती नाही लागत. इकडं काय नाही. पहिले दाट येत होती मी इकडं, पण आता कसं आहे की त्याच्यामुळं का नाही मी येत नाही जास्त करून. आणि इकडं कशा जास्त आहेत सोपत माया, म्हणून त्याच्यामुळं काय मी येत नाही इकडं. हा इकडं जास्त येतात. आता एकटे तिकडं गेले, तिकडं ते रोस आहे तिकडं नपा. इकडं किती बाई गहू काढलेला आहे. मागं तुम्हाला ओंब्या दाखवल्या होत्या तर गहू आहे तो. आणि ते काही घरं येतं. तर मग आता आईकडं चालली मी. चला म्हणलं आईकडं जावं म्हणलं. तर बापा इकडे ना आईच्या इकडं चालली. पण तिकडं राहत होती तर काय वाटत नव्हतं, म्हणजे लई टाईमच आहे. मग मी कायच्या इकडे येऊ ना. तर मग आता वाटलं चला बाबा जाऊ द्या. त्या ताई काय म्हणत त्या भेटल्या तर म्हणतात की बाई नाही का आल्या इकडं, बाई नाही का आल्या अशा म्हणे दोनदा तीनदा म्हणलं. तर म्हणून त्याच्यामुळं पाय फुलं किती येतं पा. याच्यामध्येच वाघ होता पा. तेव्हा ते हे काय म्हणतात तर बेलाच झाडे आणि फुलं पहा हे. तर त्याच्यामध्ये बी जाऊन काढा होता मी व्हिडिओ, तुम्हाला दाखवला होता. तर म्हणून का नाही मी जात नाही. पण यावेळेस कसं इकडं बी किती दाटण आहे, म्हणून त्याच्यामुळं का नाही भीती वाटते. नको बाबा इकडंच या फुलाच्या शेतातच वाघ पकडा होता. हे बा इकडं मला काय हे वाटत नाही बा. ती तिकडं पकडा होता. तर ते त्याईनं आता लफाड केला. हा बाय जाळ्या गिळ्या काढल्या सगळं तिकडं लफाड केलं त्याईनं. पण भीती कसं एकदम असाल माहीत झालं तर ती भीती वाटते ना. त्याच्यामुळं का नाही मी येत नाही. हा बाई इकडं झाड किती आहे त्याच्यानं भीती वाटते की नको. पण दोनदा तीनदा म्हणत की बाबा म्हणत ते आई म्हणत की येतात का गाडीवर भेटल्या, दवाखान्यात जात असतील तर भेटल्या तर दिसत नाहीत का तुम्हाला, येत नाहीत का. म्हणून मी आज आले इकडं. तर मी आले पाहूनच 4 वाजले असतील म्हणून मी आले इकडंच. परवा ऊन भरपूर एवढं ऊन आहे ना. पण तशीच मी अंगावर घेऊन आले मी. पूर्ण अंग झाकले. माझ्या रमाबाईनं टावेल दिला. टुवाल म्हणतात का टायल म्हणतात. तर नाहीतर ते पांढरा राहत होता पण तिनं दिला. त्याच्यामुळं का नाही तेच टाकून आले. जाडच्या जाड आहे पण तिला घेतला बरं. पण मी म्हणलं तर मग तिला वाटलं की आईल नसेल, पण तरी म्हणलं बरं तिचा होता पहिला. पण तिचा होता पण मग मी कसं म्हणलं की बापा तर इथं थोडा वेळ थांबली. कसं सावलीत ऊन होतं ती, म्हणून थोड्या वेळ थांबली इथं. पण मग तिनं पाहिजे झाकून आली. लेच ऊन तपती. नाशिक असून एवढं ऊन तपून जाते. तर मग आली इकडं तर भीती वाटत होती. पैच्यातनी का नाही भोपळे लावले. एवढं रान चांगले आहे ना, पण भोपळे लावले. इकडं काय जास्त समजत नाही ना. तर आमच्या तिकडे विदर्भात आहे ना भोपळे लावले नसते. लगेच काय भैमुंगी मग काय टाकला असता. तर मग भीती वाटत होती म्हणून आलं नाही. पण दोनदा तीनदा म्हणलं म्हणून आले. तर रांगावर घेतला पहिला तो होता. तो बी तिचाच होता, तिने दिला होता ना. तर ह्यो पण मी म्हणलं कसं काही आणला बाई. तर म्हणे आता आणला नवा. मी आणलं हो का म्हणून तुलण्याचा का म्हणलं नाही, म्हणलं नाही पाहिजे. पण तिनं कानी टाकून दिला त्याच्यात. मी थैली तर तिचे बाबा गेले तर त्यात टाकून दिला. तर म्हणून कानी मग त्याच्यावरच आलेली आहे मी. तर त्या टावेलावर ऊन नाही लागले यानं. तर ते आईचं म्हणणं होतं नाही येवा म्हणलं जाऊ द्या बाबा हे केल्यावर आणि हे करतायत म्हणा पा आजारी. इकडं भीती वाटते म्हणून येत नाही. पण आता कोण्या कारणानं त्याला सांगायला लागेल गावाकडे गेली ती काही. हे का पाही इथं आता यायचं घर आहे. हां येतायचं घरी ना पाही यायचं घरी. आता हे का नाही मंदी असतील बरं का. आता मंदी असतील. दादा पण इथं घरीच. दादाची चप्पल पण दिसून राहिली बरं का. अरे वडला येईल इकडे पण.
पण कवाड कोण लावलं नाही. चप्पल दिसत नाही, बाबाचा बूट दिसत नाही. नाही नाही, गेले कुठेतरी गेले, गेले कुठेतरी गेले. तर ना आज आली तर असं झाले का. चला मी आले कलटून चालले. ते दादा आहेत म्हणत घरी, आपण तसं बसू शकत नाही. कसं की तर ते बाबा गावाकडे गेले म्हणत, त्या ताईला विचारलं मी, गेले म्हणत. तर त्यानं सांगलं म्हणून मी आले. पण कसं म्हणलं इकडं जरासं जास्त वेळ जाते म्हणलं, लय वाढव बोलणं. तर आता मी इथं उभी राहिली. आता इकून घर येतं त्या घरवाल्याला त्या ताईला विचारलं मी, तर नाही म्हणत गावाकडे गेले म्हणत. दादा आहेत घरी म्हणत, पण दादा घरी आपण माणसाला कशाला बोलायचं, त्याच्यामुळं मी चालले. तर आता इकडं जाणार आहे मी. तर कसं वाटलं इकडं व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा. तर ऊन भरपूर आहे, पण कशी ऊनच्या हे सावली आहे, कुठं कुठं सावली येतो अशी. तर इकून वाहन येतात, आता तिकून वाहन आलं. थोडं इकडं राहते मी, नेतून जाते. तर माझ्या बहीण भावांनो, लाईक करा, कमेंट करा, लाईक करा, कमेंट करा. मग इकडं वातावरण कसं वाटलं तुम्हाला वाटत नाही का इकडं की हां वाघाची भीती असेल म्हणून असं वाटते का. आणि पहा किती भयंकर हे इकडं, त्याच्यामुळं का मी येत नाही, तिकडंच राहते. तर हां तर बेमारीच्या ती पण येत बनवते. एवढी गोळी घेतली ना तर झोपच लागून जाते, झोप लागून जाते. पण आज का गोळी नाही घेतली तर झोपच नाही लागली. मग मोबाईल लयशी पाहिलं तर बरं नाही ना, म्हणून त्याच्यामुळं का मी लगेच इकडं आलेली. तर आता मी पायी इकडं जाणार आहे. आता इकडं जाणार आहे. काहून काय आता त्या ताई 2 दिवस झाले तिथं, काल बी नाही गेली. काल दुसऱ्याच्या इथे गेली. काल दुसऱ्याची इकडे गेलती ना, तिकडे त्या इकडे गेलती. मग आज आता त्या म्हणत मला या म्हणून, पण आता इथंच बसणार आहे मी. या ताईच्याच इथं बसणार आहे मी. नारळ कसे भरपूर नारळ येतं पा इकडं, हे का हे बा नारळ येतं, नारळ येतं. इथं मस्त बगीचा आहे. आता इथं उष्टा केला आहे, ते दिसते तो. तर पा आता इकडं चालले मी. इकडे हे होतं, इकडं ते रस्ता बाई हे बरं तिकडं का आपलं घरं पण येतात त्याच्या याचेच, शेतातच राहतात ते. कोण आहे गड्या घरी किती लांबून आले असेल.